मी कालच निलेश गायवळ यांच्या मामांची मुलाखत आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकली. त्यांच्या मातोश्रींची पण मुलाखत ऐकली. रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय. खरं तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे. याच्या आजूबाजूला शेकडो, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, शेकडो गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे, ज्यांच्यावरती खुनाचे खटले आहेत. असे शेकडो लोक याच्या सोबत फिरतात. 2019ला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का? निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय? 2019 आणि आता आपण 2025ला आहे. 6 वर्षात असा काय बदल झाला की रोहित पवारची पूर्णपणे भूमिका बदलली? परवा मी चॅनलवरती आपल्या बघितलं, त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या काळामधला निलेश गायवळांचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ कुठल्या कारणाने आहे? तेव्हा ते समाज सुधारक होते. काय होतं म्हणजे तुमच्या म्हणण्यामध्ये काय होतं? म्हणजे तुम्ही म्हणला की गुंड, तुम्ही म्हणला की समाज सुधारक, असं होत नाही ना. रोहित पवारांना खरं तर अक्कल फार कमी आहे. त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे. पण ते तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही. तू अजून फार छोटा आहेस आणि तुझ्या पाठीमागे इतका काळा इतिहास आहे. त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे.